आपण जर पाहिलं तर हा पूर्ण प्रकल्प जो आहे तो विजेवर चालणार आहे। या ठिकाणी वीज नाही आहे, एकूण ही एक खूप मोठी समस्या आहे। तर हे प्रकल्प जे सुरू करण्यासाठी आणि उद्घाटनासाठी तर आजही वीज नाहीये। वीज नाही तर खूप प्रॉब्लेम ही निर्माण होतात। मेळघाट हा नेहमीच आपल्या आवडीचा विषय राहिलेला आहे। मेळघाटमध्ये प्रामुख्याने पाहायला गेलं तर सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव पाहायला मिळतो। सध्या मी आहे मेळघाटमधील काटकुम या गावामध्ये आणि या गावामध्ये एक सकारात्मक गोष्ट, एक सकारात्मक प्रकल्प समोर आलेला आहे। या प्रकारचे जे प्रकल्प आहेत ते अमरावती जिल्ह्यात एकूण 14 प्रकल्प उभे राहणार आहेत। त्यापैकी पहिला प्रकल्प मेळघाटमध्ये म्हणजे काटकुम या गावामध्ये आहे आणि या प्रकल्पाचं उद्घाटन जे आहे ते सध्या अमरावतीचे जे खासदार आहेत बळवंतभाऊ वानखडे त्यांच्या हस्ते झालेलं आहे। आपण जर मागे पाहिलं याच्या तर ही रिबेल कंपनी मार्फत तयार केलेली प्लास्टिक बेलिंग मशीन आहे आणि या मशीनचं जे उद्घाटन आहे ते बळवंत भाऊंच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे। या मशीनमध्ये जे गावातील प्लास्टिक आहे म्हणजे आज संपूर्ण जगाची चिंता प्लास्टिकने वाढवलेली आहे, मात्र त्या प्लास्टिकवर कुठेतरी या ठिकाणी प्रक्रिया करणं गरजेचं आहे आणि हा पहिला प्रकल्प जो आहे तो मेळघाटमध्ये सुरू झालेला आहे। या प्लास्टिकवर या ठिकाणी प्रक्रिया केली जाणार आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत सध्या बळवंत भाऊ वानखडे आहेत। भाऊ, या मशीनचं उद्घाटन झालेलं आहे, जवळपास जिल्ह्यात 14 ठिकाणी या प्रकल्पाचं सध्या उद्घाटन होणार आहे, काय सांगाल? हे गाव विशेषतः मेळघाटमध्ये आहे आणि मेळघाट हा निसर्ग सौंदर्याने नटलेला असा मेळघाट आहे आणि हे गाव सुद्धा निसर्ग रम्य ठिकाणी आहे आणि या परिसरात जो काही पर्यावरणाच्या संदर्भात आज जो प्रश्न उभा ठाकलेला आहे तर गावाच्या पुढाकारांनी, आमच्या भगिनी सरपंच ललिताताई बेटेकर, उपसरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी पुढाकार घेऊन संबंधित विभागाकडे त्यांनी प्रस्ताव दाखल केला आणि आज त्यांनी इथं जे काही प्लॅस्टिकवर प्रक्रिया करणारा प्रकल्प आहे तो इथं उभा केला, एक आनंदाची बाब आहे। याचबरोबर या ग्रामपंचायतला सुद्धा त्याचं उत्पन्न सुद्धा मिळेल आणि पर्यावरण सुद्धा राखलं जाईल, म्हणून हा अतिशय चांगला उपक्रम आहे। या उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी मला अतिशय आनंद होतो। मी गावकऱ्यांचे आभारी मानतो, त्यांना शुभेच्छा देतो। निश्चितपणे प्लास्टिकला आज कॅन्सर सारखं मानलं जातं। ही जी मशीन आहे आणि ही जी रिबेल कंपनी आहे या कंपनीने ह्या मशीन या ठिकाणी लावलेल्या आहेत, म्हणजे जिल्हा परिषदेचा महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम आहे। यामध्ये जे प्लास्टिक जे आहे प्रेस केलं जाईल ते प्लास्टिक सुद्धा ती कंपनी स्वतः खरेदी करणार आणि यामधून ग्रामपंचायतला मोठा नफा मिळणार आहे। आजूबाजूची जी गावं आहेत त्या गावातील प्लास्टिक जे आहे ते या ठिकाणी आणलं जाणार आहे आणि जे प्लास्टिक त्या कंपनीकडे पाठवलं जाईल त्या प्लास्टिक मार्फत बसायचे बेंचेस वगैरे असे जे काही वस्तू आहेत त्या वस्तू सुद्धा तयार केल्या जातील। या ठिकाणी एक दादा सुद्धा जिल्हा परिषदेत, ते आपल्याला सांगतील थोडी माहिती। दादा, थोडं माहिती द्यायची आम्हाला। आपण याच्यामध्ये या प्रकल्पामध्ये या क्षेत्रामधले 40 ग्रामपंचायतींना पूर्ण कव्हर केलेलं आहे। या प्रकल्पाची संपूर्ण किंमत 16 लाख रुपये आहे। 16 लाख मध्ये आपण याच्यामध्ये प्राथमिक स्तरावरती जो प्लास्टिक कचरा गावामध्ये निघेल तो सगळा एकत्रित करून या प्लांटवरती येईल, तर नॉन डिग्रेडेबल कचरा म्हणतो आपण। त्याच्यामध्ये पुन्हा इथे आपण एक रोजगार निर्मिती म्हणून बचत गटाची निवड करू, त्यामध्ये त्यात सेग्रिगेशन केलं जाईल। त्यात प्लास्टिकचे जे प्रकार आहे 7 प्रकारचे प्लास्टिक ते वेगवेगळे केलं जाईल। त्यानंतर हे ज्या मशीन मध्ये ते प्लास्टिक टाकून त्याला बेलिंग केलं जाईल। ते दाखवा ना मला, प्रक्रिया नेमकी कशी होते? त्यामध्ये आपण याच्यात एक टाईपचं म्हणजे एका टाईपचं फक्त पेट्स बॉटल घेतलेले आहे। ह्या ज्या ड्रिंकेबल वॉटरच्या बॉटल आहे ह्या बॉटल घेतलेल्या आहे, याला पेट्स बॉटल म्हणू शकतो आपण। एका टाईपचं प्लास्टिक याच्यामध्ये घेतलेलं आहे, त्यानंतर याला 10 टन कॅपॅसिटी, 10 टन वेट याच्यावरती टाकू शकतो एवढ्या कॅपॅसिटीचे हे मशीन आहे। हे आपण प्रेस करणार, याचे एक गट्टा तयार करणार पूर्ण आणि हा पर केजी ना समोरील प्रोसेस करता आपण इंडस्ट्री लेवलवरती याला विक्री करणार। त्याच्यातून आपल्याला ग्रामपंचायतला पण रेव्हेन्यू तयार होईल आणि निसर्गामध्ये जो प्लास्टिक अस्ताव्यस्त पडलेला आहे तो सुद्धा इथे एकत्रित प्रमाणे। साधारणतः यातून आता किती रुपये मिळतील त्या ग्रामपंचायत? पर केजी मध्ये 60 ते 70 रुपये केजी याची सध्या बाजारभाव आहे, ज्याच्यापासून हे पुन्हा रिसायकल करून पुन्हा ते प्लास्टिक तयार करतात। बाजारामध्ये आपण रिसायकलचे बेंचेस पाहिले आहे, शाळेमध्ये पेविंग ब्लॉक पाहिलेले आहे। खूप सारे जे खेळणे आहे लहान मुलांचे ते सुद्धा रिसायकल प्लास्टिक मधूनच बनले जाते। याच्यामध्ये जे कोणते वेस्ट जे आपण प्लास्टिक आहे ते अस्ताव्यस्त न पडता त्याच्यामधून एक चांगलं उत्पन्नाचं साधन होऊ शकते आणि निसर्गाला एक चांगला, निसर्गामध्ये काही प्रदूषण होणार नाही। बरं, यातून रोजगार निर्मिती होऊ शकते का आणि झाली तर किती लोकांसाठी हा रोजगार उपलब्ध होऊ शकतो? याच्यामधून रोजगार निर्मिती होऊ शकते। याच्यामध्ये आपण एका बचत गटाला किमान महिन्याला जेवढं प्लास्टिक निघेल, जेवढं प्लास्टिक येईल, जे विक्री जाईल त्याच्यावरती त्याच्या इन्कमचा एक सोर्स निर्माण होतो। 4 ते 5 जणांना आपण याच्यावरती रोजगार देऊ शकतो या प्लांटवरती।
आपण जर पाहिलं तर मेळघाटमधील हे काटकुम जे गाव आहे हे मेळघाटच्या समस्यांसाठी ओळखलं जातं. समस्यांसाठी या ठिकाणी आक्रमकपणे आंदोलने केली जातात. या काटकुम गावच्या ज्या महिला सरपंच आहेत ललिताताई बेटीकर त्या सुद्धा आपल्या सोबत आहेत. नुकतंच त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांच्याकडे या गावातील आजूबाजूचे गाव होते त्या विजेची समस्या सुद्धा मांडलेली होती. तर याच गावामध्ये या मशीनचं उद्घाटन झालेलं आहे. काय सांगाल? या मशीनचे उद्घाटन झालेलं आहे. असं म्हणजे पाहायला जाते की मेळघाट हे खूप नैसर्गिक सौंदर्याने भरलेलं आहे. पण तरी पण याला प्लास्टिकचा हानी व्हायला नको म्हणून हे प्रकल्प आणि सुरू झाला. तर हे प्रकल्प सकारात्मकतेने सुरू व्हावं आणि आपण प्लास्टिक तर बंदी 100% नाही करू शकत, पण जे काही प्लास्टिक प्रत्येक ग्रामपंचायत जे 40 ग्रामपंचायत आहे तिथून निघणार तर आम्ही खूप मोठा असं काही हे करू शकणार नाही. पण तरी प्रयत्न राहील की पर्यावरणाला याचा धोका निर्माण होऊ नये आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही प्लास्टिक निर्मूलनाचा नक्कीच यशस्वी प्रयत्न करू. तुम्ही ज्या समस्येसाठी राष्ट्रपतींना भेटले होते कुठेतरी ती समस्या आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. स्वतः सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश आहेत त्यांनी सुद्धा त्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे. तुमची समस्या आता सुटणार आहे विजेची. काय सांगाल? काय प्रतिक्रिया? आम्हाला त्या दिवसाची खूप म्हणजे खूपच कडकडीची काय वाट बघते, आम्ही आतुरतेने वाट बघते आणि आमची ती समस्या खूपच गंभीर होती. आताही आम्ही इथे आलेलो आहोत. तर हे प्रकल्प जे सुरू करण्यासाठी आणि उद्घाटनासाठी तर आजही वीज नाहीये. आम्ही ते प्रत्यक्ष मशीन हँडल करून पाहू शकलो नाही. तर हे विजेच्याच प्रश्नामुळे आणि वीज खूपच गरजेचं आहे इथे. पाणी पुरवठ्यासाठी म्हणा, शिक्षणासाठी किंवा आरोग्यासाठी विजेची खूपच आवश्यकता असते आणि वीज नाही तर खूप प्रॉब्लेमही निर्माण होतात. विजेसाठी आम्ही राष्ट्रपती महोदयांना पण भेटली होती आणि आम्ही मधात खूप लोकप्रतिनिधी आमचे खासदार भाऊ आहे, आमचे आमदार साहेब आहे, यांनी पण त्या प्रश्नाला उचल केले आणि आज असं ऐकायला मिळतंय की ते वन विभागाने त्याला अंतिम मंजुरी दिली आणि लवकरच ते आम्हाला मिळणार आहे वीज. निश्चितपणे जी वीज आहे ती या गावांसाठी खूप महत्वाची. आपण जर पाहिलं तर हा पूर्ण प्रकल्प जो आहे तो विजेवर चालणार आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आता सुद्धा आज स्वतंत्रता दिन आहे. स्वतंत्रता दिनाला सुद्धा या ठिकाणी वीज नाही आहे. एकूण ही एक खूप मोठी समस्या आहे आणि या समस्येवर जो तोडगा आहे तो काढण्यासाठी सध्या इथले जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांनी मोठा पुढाकार घेतलेला होता. आणखी काही या ठिकाणचे ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत. भाऊ, काय सांगाल? आता सध्या हा प्रकल्प तर उभा झालेला आहे पण वीज नाही या ठिकाणी. ही आमच्या मेळघाट क्षेत्रातील खूप मोठी समस्या आहे आणि जारीदा 33 केवी होऊन सुद्धा म्हणजे पूर्ण कंप्लीट झाल्यानंतरही आम्हाला म्हणजे एक दीड वर्ष आतापर्यंत सुरू झालेलं नाही. आता सन्माननीय खासदार महोदय यांनी फेज 1 फेज 2 ची परमिशन साठी खूप मेहनत केली, खूप पाठपुरावा केला आणि फेज 1 फेज 2 ची परमिशन आता आम्हाला भेटलेली आहे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो व लवकरात लवकर महावितरण इलेक्ट्रिक सुरू करतील ही आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि लवकरात लवकर झाली तर सिंचनासाठी आमच्या शेतकऱ्यांची सोय होईल. निश्चितच आपण नुकतंच स्वातंत्र्याचा जो अमृत महोत्सव तो साजरा केलेला आहे आणि त्यानंतर आता हा 79वा स्वतंत्रता दिन आहे. या ठिकाणी आपण जर हे पाहिलं तर या ठिकाणी पूर्ण ही जी जागा आहे या जागेमध्ये त्या प्लास्टिकच्या बॉटल ज्या आहेत त्या ठेवल्या जातील. या ठिकाणी त्याचं संकलन केलं जाईल पूर्णपणे आणि ते संकलन केल्यानंतर त्या ज्या मशीन आहेत त्या मशीनमध्ये त्यांचं प्रेसिंग केलं जाईल. प्रेसिंग केल्यानंतर जे ती पुढची प्रक्रिया ती कंपनी करणार आहे त्यावर. तर एकूणच हा एक अनोखा उपक्रम जो आहे तो या मेळघाटमध्ये राबवला जातोय. त्यामुळे इथल्या मेळघाटमधील आदिवासी बांधवांच्या ज्या आशा आहेत त्या प्रफुल्लित झालेल्या आहेत. अवकाश बोरसे, लोकमत डिजिटल, मेळघाट.